नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी मराठी विषय नवीन अभ्यासक्रम आणि यातील पाठ दुसरा पुस्तक माझा गुरु. यामध्ये आपण स्वाध्याय व प्रश्न उत्तरे, खेळूया शब्दांशी या घटकांचं संपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. लेखक. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी त्यांची आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे. लेखक व कवी. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी त्यांची मुलगी. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब आणि अनुभव. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. टिंबटिंब आपलं जगणं समृद्ध करतात. उत्तर अनुभव. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहे. गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर, लेखकाला पुस्तके वाचायला खूप आवडायची. नवीन प्रकारची पुस्तके वाचायला मिळावी म्हणून लेखकाला खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक घेणे आवडायचे. प्रश्न दुसरा, कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. उत्तर, इयत्ता 4ला असताना मी पहिली कविता लिहिली. ती सर्वांना खूप आवडली म्हणून मी आणखी कविता लिहू लागलो. कधी कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो तर कधी 3 महिन्यातून एक कविता व्हायची. प्रश्न तिसरा, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? उत्तर, कारण लेखकाला आलेला अनुभव हा त्यांनी त्यांच्या काही कवितांच्या रूपात प्रत्यक्ष मांडला आहे. प्रश्न चौथा, लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी स्पष्ट करा. उत्तर, लेखकाने पुस्तकांना गुरु मानले कारण लेखकास अनेक नवीन विचार, शब्द, रचना, साहित्य प्रकार यांची ओळख पुस्तकामुळे झाली. ज्याच्यामुळे आपल्याला नवीन ज्ञान मिळते तो आपला गुरु असतो. पाठात वर्णन केलेल्या विधानांची कारणे लिहा. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण त्यांचा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळे. कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे कारण वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे कारण ही कविता त्यांना स्वतःची व्यथा वाटायची. विचार करा व सांगा. शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर, या वाक्याचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही शब्दाचा केवळ वरवरचा अर्थ किंवा शाब्दिक अर्थ न घेता त्याकडे सर्व बाजूंनी चौफेर पाहिले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर भाषेचे सौंदर्य समजून घेण्यासाठी आणि आपले शब्द भांडार समृद्ध करण्यासाठी शब्दांच्या बहुआयामी स्वरूपाचा अभ्यास करणे म्हणजेच चौफेर बघणे होय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. लिहिते होऊया. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश स्वरूपात वहीत लिहा. उत्तर, तुम्ही तुमच्या आवडीच्या पुस्तकावर लिहू शकता. खाली एक नमुना उत्तर मी दिलेलं आहे, ते तुम्हाला आवडल्यास असे हे उत्तर सुद्धा तुम्ही पुस्तकामध्ये लिहू शकता. बघा, पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. लेखक साने गुरुजी. माझे मत व सारांश. श्यामची आई हे मी वाचलेले अत्यंत हृदयस्पर्शी पुस्तक आहे. या पुस्तकात साने गुरुजींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार यांचे सुंदर वर्णन केले आहे. आईने श्यामला केवळ चांगल्या सवयीच लावल्या नाहीत तर संकटात धीर न सोडणे, गरिबांना मदत करणे, प्राणी मात्रांवर दया करणे आणि स्वाभिमानी जगणे शिकवले. या पुस्तकातून आपल्याला कौटुंबिक प्रेम आणि उच्च नैतिक मूल्यांची शिकवण मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने जीवन जगण्याची खरी कला शिकण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. बघा, खेळूया शब्दांशी. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. बघा, आ, ई आणि असे काही या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, उत्तर आहे. पहिला शब्द तयार होतो तो वाढदिवस, दुसरा शब्द तयार होतो तो ग्रंथालय, तिसरा आत्मचरित्र आणि चौथा आहे कविता संग्रह. बघा, खालील माहिती वाचा. या ठिकाणी नावाविषयी माहिती दिलेली आहे.
आणि लिंग पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील पाठाचे स्वाध्याय व प्रश्न उत्तर व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील. थँक्यू.